नागपूर जिल्ह्यामध्ये 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतच्या निवडणुका होत आहेत। त्यासाठी काँग्रेसने प्रचार देखील सुरू केलेला आहे। सध्या मी गोधनी रेल्वे नगरपंचायतमध्ये आहे। आपण बघू शकतो की इथे नगराध्यक्ष उमेदवार रुपाली मनोहर आहे, सोबतच माजी जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षा त्या देखील आपल्या इथे पाहायला मिळतात आणि सकाळची वेळ आहे, प्रचार सुरू झालेला आहे। घरोघरी मतदारांच्या जाऊन काँग्रेससाठी मतं मागितले जात आहे आणि महत्त्वाची गोष्ट की या निवडणुकीमध्ये जे विषय असणार आहेत ते कोणते असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आणि जिल्हा परिषदमध्ये ज्या प्रकारे महिला राज काँग्रेसच्या माध्यमातून पुढे आलो होतोय, या गोधनी रेल्वे नगर परिषदमध्ये देखील महिला नगराध्यक्षासाठी आरक्षित असल्यामुळे महिला नगराध्यक्षांनी त्या पहिल्या ठरणार आहे ज्या कोणी निवडून येईल। त्यामुळे इथे देखील महिला राज कशा प्रकारे येईल हे आपण जाणून घेऊया। ताई, तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे, काय मुद्दे आहे जे मुद्दे घेऊन तुम्ही प्रचारामध्ये लोकांच्या घरोघरी जातात? एक सर्वप्रथम काँग्रेस पक्षाने जो माझ्यावर विश्वास दिला आहे की तुम्ही उमेदवारी नगराध्यक्षासाठी दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते। आणि माननीय कुंदाताईच्या प्रयत्नाने जी ग्रामपंचायत होती गोधनी रेल्वे ती नगरपंचायत झाली आणि विकासाचा जो आराखडा आहे तो भरपूर प्रमाणात सुरू झालेला आहे नगरपंचायतच्या डीपीसी फंडातून। पण त्यामध्ये अजून भर काढून जे आणखी राहिलेले आहे जे विकास कामं आहेत ते पूर्ण करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू। आता जिल्हा परिषदमध्ये एक महिला राज बघितलं नागपूरच्या जनतेने, मध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती या महिला होत्या। गोधनी रेल्वे परिषदमध्ये आता जो कोणी नगराध्यक्ष होईल ती महिला असणार आहे, तर काँग्रेसचा काय प्रयत्न आहे? काँग्रेसचा एकच प्रयत्न आहे की जे महिला आरक्षित असल्यामुळे महिला उमेदवार दिली आणि त्यांच्यासोबत ज्या 50% ज्या महिला नगरसेविकांना ज्या तिकिटा दिल्या, तर जिल्हा परिषदच्या सोबत नगरपंचायतमध्ये पण आपल्याला काँग्रेस पक्षाचा महिला राज या गोधनी नगरपंचायतमध्ये दिसेल एवढा तुम्हाला या ठिकाणी विश्वास सांगते। महिला पदाधिकारी राहिले की काय फायदा होतो असं वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषदचा अनुभव आहे, महिला पदाधिकारी राहिल्या तर जसं असं नाही म्हणता येणार की पुरुष पदाधिकारी राहिले तर ते काम करत नाही, तेही काम करतात। पण महिला जसं असते की पांढेल्यावर खर्रावर खाल्लं जात नाही, तेवढा टाईम वेस्ट होत नाही। तर त्या बाया आमच्या ज्या राहते फक्त स्वयंपाक झाला की पूर्ण लोकांसाठी ज्या पूर्ण 100% वेळ देत असते तर त्या देते, बस एवढाच फरक आहे। बाकी पुरुष पण आपल्या पद्धतीने चांगलंच काम करते, त्यांच्यावर माझा काही दुसरा हे नाही आहे। बरं, काय वाटते कोणते मुद्दे असणार आहे जे तुम्ही आता प्रचारामध्ये घेतात? आमचा मेन मुद्दा तर गोधनी गावाचा डेव्हलपमेंट राहणार आहे। आम्ही जिल्हा परिषदची पोटनिवडणूक लढली तेव्हा ही ग्रामपंचायत होती, त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी नगरपंचायत याला बनवून देणार आणि याचा विकास करणार। जिल्हा परिषदच्या जलजीवन मिशन अंतर्गत 25 कोटीची पाण्याची योजना मी आणली, काम अंतिम टप्प्यावर आहे। इथे गोधनीच्या लोकांना भरपूर प्रमाणात असा पाणी मिळणार आहे। जे आहे ते गटर लाईन आहे, स्ट्रीट लाईट आहे, लोकांना बसण्यासाठी गार्डन नाही आहे, सिमेंट रस्ते नाही आहे। आणि जेव्हापासून नगरपंचायत घोषित झाली त्याच्यानंतर 1 वर्ष या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून जो निधी आला होता, इथले लोकप्रतिनिधी हिंगणा विधानसभेचे त्यांचे कुठे लोकांनी जे काम केलं, भ्रष्टाचार अतोनात या गोधनी नगरपंचायत घोषित झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून झालाय, तो भ्रष्टाचार बाहेर काढेल आणि लोकांचे पैसे खाणारे लोक जे आहेत त्यांना नक्कीच त्यांच्यावर कारवाई करेल आणि तो पैसा वापस जनतेच्या हितासाठी लावण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहणार। आपण बघू शकतो की गोधनी रेल्वे पंचायत समिती नगरपंचायतमध्ये आपण बघितलं की काँग्रेसने प्रचाराला सुरुवात केलेली आहे। नगराध्यक्षपद हे महिलांसाठी आरक्षण आहे, 50% ह्या महिला देखील उमेदवार आहे। त्यामुळे कुठेतरी यावेळेस महिलांना काँग्रेसने जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि प्रचारामध्ये देखील तशाच प्रकारचे मुद्दे घेऊन ते मतदारांकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.